मित्रांनो, सगळ्यांना जोहार। आज आपण आपल्या घरी दिवाळी म्हणजे नाही केली, सगळे लोकांनी दिवाळी केली आणि आज आपण करणार आहे। तर काय सगळ्यात आधी करणार आहे की आपण सगळ्यात आधी आंघोळ करून घेतो आणि चांगल्या प्रमाणे आपल्या घरचा दिवा लावतो आणि दरवर्षी आपण आपल्या शेताकडे पण दिवा लावायला जातो। तर तिथे पण जाऊ, तुम्हाला एकदम चांगल्या प्रमाणे व्हिडिओ बनवून दाखवतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपले घरचे म्हणजे दिवा लावतो आणि शेताकडे दिवा लावतो। जसं काही मागच्या वर्षीची व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला माहितीच असेल। तर चला पटापट आंघोळ करू आणि एक नारळ नाही आणला होता, तर आपण दुकानामध्ये नारळ घेऊन येऊ आणि घरचा दिवा लावायचा आणि आपल्या शेतावरचा दिवा लावायचा आहे। तर चला दिवा लावायला आंघोळी पहिली करून घेऊ। बघा, कालच्या दिवशी आपण स्वच्छपणे गाडी धुवून घेतली होती। तर गाडी कशी दिसत आहे आपण सध्या, म्हणजे तुम्हाला आपली गाडी दाखवत आहे का, कारण की प्रत्येक सणाची वेळी एकदा तरी गाडी धुवायची असते, कारण की कधी पण आपल्याला गाडीचे अडथळा नाही येईल। तर बघा, गाडी चांगल्या प्रमाणे धुवून घेतलेली आहे अगोदर। 1 hour later. आपण शेतावर जाणार आहे दिवा लावायला, पण आपण पहिला ना तर घरचा दिवा लावून नंतर जाऊ। आणि आपण आपल्या भाताची तिथं आपला दिवा घरचा लावून घेतला आता। तर चला मित्रांनो, आपण शेताकडं बघा, याच्यामध्ये पूर्ण आपल्याला जे दिवा लावण्यासाठी साहित्य लागेल ते घेतलंय आपण। चला आता शेताकडे जाऊ आणि कसा दिवा लावतात दिवाळीच्या वेळी आपण घरचा दिवा लावून घेतला। आता आपल्या शेताकडं बांधावर तिथं आहेत आपले वसलेले, त्यांच्याकडं जाऊन आता दिवा लावणार आहे। तर चला। तर बघा मित्रांनो, सध्या म्हणजे रात्री तर मला जाम असं जिकडे तिकडे आवाज येत होता फटाक्याचे, आणि आता थोडं कमी, म्हणजे रात्रभर लोकांनी फटाके फोडले असेल, आता झोपले असेल कदाचित। बघा, दिवाळीचे दिवस आहे आणि भात कापतात दोघे। शाळेची सुट्टी झाली पण भात कापायला आलेत घरी। काय सांगस, हॅप्पी दिवाळी। हो नाही दिवाळी करायचं ह्या वर्षी, तर एवढे लवकर दिवाळी आली ना, म्हणजे लोकांना भात कापायला पण वेळ नाही भेटला थोडासा। आता जी शाळा असेल, शाळेमध्ये गेले असेल पोरपोरी, ती पण आता घरा आले, त्यांना भात कापायला काम भेटलंय। आपण जवळ पोहोचलो शेताकडे। थोडासा अजून पण कसं, दिवाळी ह्या वर्षी लवकर आली तर रस्ता पण अजून आपल्या शेताकडे जायला नाही आहे, म्हणजे वाटच थोडीशी अजून नाही झालेली आहे। तर आपण कुठून आलो ते आपण आता दाखवतो, कारण की रस्ता ह्या साईडनी आहे नाही आणि आपल्याला जायचं आहे आपल्या बांधाकडं, कारण की तिथंच आहे तो दिवा पेटवायचा आहे। तर बघा, रस्ता तर आहे नाही, पण आपण कुठून आलो, मध्ये रस्ता असेल का नाही काय माहिती, पण मध्ये इकडे आलो रानात। कदाचित रस्ता नाही आहे इथं असं वाटतंय मला, इथं बघतोय नाही आहे मित्रांनो, रस्ता नाही आहे शेताकडे। आणि काका मासले पकडतय, बघा रस्ता नाही आहे आणि आपण काटे बिटे असतील इकडे। काकांचा हा शेत आहे आणि भात कापायला बघा, सणाच्या वेळी पण लोक आपली म्हणजे कामातच व्यस्त असतात। बघा भात किती त्यांनी कापले बघा, आणि आपल्याला जायचं आहे तिथं त्या साईडनी दिवा पेटवायला। तर चला, रस्ता तर नाही आहे पण शेताच्या मधून पाणी जातो ना, त्याच पाणीच्या दिशेने जाऊ आपण। तिथं आपले काका इथं मासे पकडतात, दिवाळीचे भाजी हा इथं बघा। ही जी मोठी शेतं आहेत त्याच्यामध्ये हे भात आहे सध्या, पण जो म्हणजे जास्त दिवस राहून भात पिकतो ना, तो ह्याच्यामध्ये भात आहे। आणि बघा, आपल्याला ह्या पाणीच्या दिशेने तिथपर्यंत जायचं आहे, त्या ठिकाणी तिथं त्या बांधावर।
बघा आता ह्याच्यामध्ये पाय माझा पूर्ण असा बुडून जाईल बघा. रस्ता बरोबर नाही, कसा जाऊ आणि कसा नाही. आपण पडले ना तर आपली पॅन्ट पूर्णपणे भिजून जाईल. हे तुम्हाला कमी पाणी दिसत असेल पण ह्याच्यामध्ये जाम खोल आहे. पूर्ण माझी पॅन्ट ही भिजून जाईल. अरे बाय, काय झाला बघा, एक चप्पल तिथंच राहिला. आणि आपण बघा, तुम्हाला दिसतंय काय थोडंसं पण इथं रस्ता नाही आहे बघा. याच्यामध्ये मी आला असता पण मला चप्पल नाही घेऊन यायला पाहिजेत होते आणि ही पॅन्ट पण नाही घालायला पाहिजेत होते. बघा आता इथून थोडंसं चांगलं आहे. तर आपण कुठून आलो, तिथून आलो. तर काका तिथं मासले पकडत आहे तिथून. आणि बघा तुम्हाला हा दिसत असेल पाण्याची जी दिशा जाते ना त्या मार्गाने आलं इथे. बघा या ठिकाणी आपले जे मोठे भावांची पोरं आहे त्यांनी अजून पण दिवा नाही पेटवला. बघा आपणच फर्स्ट इथं दिवा पेटवून घेऊ. आता बघा आपण आपले जे नवीन भात खायचा होता ना त्या वेळी मी इथं साफसफाई थोडीशी केली होती आणि दिवा पेटवून गेलेला होता. तर थोडंसं साफसफाई आहे, नाहीतर अजून मलाच करावं लागलं. चला करू दिवा पेटवून निघू इथून. आणि तर ह्या वर्षी आपली ना एकदम तयारी अशी खास चांगली नाही, कारण की मी ह्याच्यावर एवढा काय ध्यानच नाही दिला होता का काय वस्तू लागेल काय नाही. तर ह्या वर्षी आपण थोडंसं आपले जे आहेत तिथं बसलेले आजोबा यांच्या इथं शेतावर आपण प्रत्येक सणाला दिवा येऊन पेटवतो. तर काय करतात इथं येऊन, ह्याला बोलतात आपल्या आदिवासी परंपरा आहे. जे आजोबा वारलेत ते इथं बसवतात त्यांच्या काहीतरी नावाने. ह्याच्यानी हे जे लाकडाचे आहे पूर्ण दोन्ही दिसत असेल बघा हे. तर ह्यांना काय करतात दिवाळीची वेळी की ह्यांना पूर्णपणे गेरू असतं त्याची पूर्ण असा घासून लावून कलरफुल करतात, म्हणजे थोडासा लाल. तर ह्या वर्षी मी तो नाही आणलाय, म्हणजे माफी असावी की तुम्हाला ह्या वर्षी मी थोडंसं काहीतरी चांगलं तयार नाही करू शकत, कारण की माझीच तयारी नाही झाली. तर आपण थोडंसं साफसफाई करू. असं तर पूर्ण साफसफाई करून पूर्ण ह्याला लाल लाल कलर सारखा करून टाकतात, पण आपल्याकडं सध्या हा आणलाय नाही. तर थोडी साफसफाई करू, दिवा पेटवू आणि निघू. तर मित्रांनो आपला दिवाळीचा दिवा शेतावर आपले आजोबा बसलेले आहेत तिथं दिवा लावून झालेला आहे. आता दुसरीकडे जायचं आहे. आपला जो शेत आहे ना तिथं त्या साईडनी तिथं लावायचं आहे. तर तिथं चला जाऊ, मग घरी जाऊ.
आणि तुम्हाला सांगतो, घरी दिवा लावला आणि इथं दिवा लावला. त्याच्या बघा मित्रांनो, मी थोडंसं चूक केलं असेल तर प्लीज तुम्ही कमेंट्स करा आणि सांगा मला. मी आपल्या हिशोबाने हे करून घेतलं दिवा पेटवणूक. दिवा पेटवणे म्हणजे काय, जास्त काय हे नसतं. आपला घरचा एक कोणी पण पोरगा करू शकतो. म्हणजे आपले हे एक परंपरा आहे ती राबवण्यासाठी. पण हे बाई लोकांचं काम नसतं हा, हे पोरांचं काम असतं. तर जिकडे बघाल तिकडे मोठं मोठं शेत आजूबाजूला आपल्या, आणि अजून पण भात कोणाचा पिकला पण आहे. कापतील कधी, आणि पाणी तर शेतामध्ये जामच आहे. सध्या बघा इथं आपला बांध फुटलेला आहे ना, इथं पोहोचलो. इथून रस्ता थोडा चांगला नाही. आणि उंदीर बघा, आपला भाताची वाटच लावली आहे उंदीरांनी बघा इथं. तर उंदीर आहेत ना जाम बेकार, पूर्ण भात म्हणजे त्यांचे बिलामध्ये घुसवून असतात. आणि आत्ता आपला भात तर बघा फुल तयार झालेला आहे बघा. त्याच्या जो भात वरचा आहे ना, एक एक दाना कसा दिसतो एकदम चांगला. आणि त्या साईडनी थोडा पडलेला आहे, म्हणजे लवकर कापावं लागेल आपल्याला बघा. भात तयार झालेला आहे आणि कापायला यायला लागेल. घरी पण आपण थोडंसंच कापून लागलो आईसोबत, आणि इथं ते यायलाच लागेल. एवढं कापायला जास्त वेळ नाही जातो, पण लवकरात लवकर कापून घ्यायला लागेल. पूर्ण पिकून गेला पेटवायचं आपल्याला बघा. मी त्यावेळी आपण नवीन भात खातो आणि त्याचा दिवा लावला होता, तर अजून पण थोडंसं दिसतंय काहीतरी. तर बघा इथं पेटवायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपण दिवा लावून झालेला आहे आपला. आता निघू इथून. दिवा लावून झाला, चला आता निघत आहे. आणि हा बाण आता आपल्याला कुठून जायचं, जाता येईल का इथून, का तिथून मधून जायचं, रस्ता बघावा लागेल. इथून तर पूर्ण भात भात आहे. आपण ना इथून जाणार होतो, नेक्स्ट टाइम मी इथून आला होता. अरे वाट लागली. आले तिथूनच जायला लागेल, कारण की इथून नाही जाता येईल. तर आले तिथूनच जाऊ, कारण भात कापायला सुरुवात केली आणि इथून रस्ता होईल पूर्ण असा बघा. इथूनच मला अगोदर यायला लागत होता, आणि मी कुठून कुठून संघर्ष करत गेला बघा. काकांचा भात किती असं चांगला दिसत आहे, आणि जवळच आपला भात आहे बघा. आत्ता इथून रस्ता झाला आहे, आपण इथून निघूया वरच्या रस्त्याने. तर कापत होते दोघं पोरं, त्यांनी कापून टाकला पूर्ण भात. आता आपण पण काही दिवसांनी भात कापायचा आपला पण बाकीच आहे. जसं का आता जस्ट शेतावर जाऊन आलो, मोठा शेत दाखवला तुम्हाला. तर आपण आलोय घरी, दिवा पेटवून शेताकडे गेलो होतो, जसं का तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि इथं बघा काय करते एक जण, दाखवतो. दिवाळी हे मेन दिवाळीचे पोरींचे असतं, त्यांना ना रंगोळीशिवाय राहत नाही ना, पाहिजेच रंगोळी. चांगलीच अशी रंगोळी काढली बघा. जरा कमेंट्स करा कशी आहे, तुम्हाला दिसते चांगली. चला जाम भूक लागली आहे, काहीतरी थोडंसं खाऊन घेऊ. आपण दिवा पेटवून आलो, सगळ्यात आधी घरी दिवा लावला, मग शेताकडे गेलो, आणि आता जस्ट आलो घरी. तर मेन काय असतं की दिवाळीच्या अगोदर आपण आदिवासींचे रीतिरिवाज असते पूर्ण. काय पण नवीन भात किंवा नवीन काय असतं लागतं ते खायचं असतं दिवाळीपासून. म्हणजे दिवा लावला की घरी, जसं काय कालच्या दिवशी तुम्हाला दाखवलं, आपला कुळदेव गवत होते, ते झाल्याने आपला घरचा दिवा लावतात, मग सगळ्यांची दिवाळी होते. आणि तिथून मग जे काही खायचं ते
कोणी पालन केले असेल काही तर मग तिथून चालू करतात काय पण चवली किंवा नवीन भाताची भाकरी जेवण वेगवेगळं असतात काहीतरी काकडी ते खायचे मग चालू होतात सगळ्यांचं. तर सगळ्यांना माहितीच आहे तसं तर आपलीच लोक आहेत. तर चला आता सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. एन्जॉय करा मस्त आपल्या परिवारासोबत हा दिवाळीचा सण. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना मोस्ट हॅप्पी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.